न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। 6 जिल्ह्यांचा न्यायालयीन लढा, सर्किट बेंचसाठीची जिद्द आणि आत्मदहनाच्या टोकापर्यंत गेलेला संघर्ष। आज आपण त्या वकिलांशी बोलणार आहोत, ज्यांनी आपलं अस्तित्व बाजूला ठेवून लोकांसाठी रणांगण गाजवले। आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट समीउल्ला पाटील। तर सर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। सर्वात प्रथम सर आपल्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मी ॲडव्होकेट समीउल्ला पाटील। मी मूळचा कुरुंदवाड जवळ बस्तवाड म्हणून खेडे एक गाव आहे, तिथून आलेलो आहे। माझं LLBचं शिक्षण शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथे झालं आणि त्यानंतर मी 2004 पासून ही वकिली व्यवसायात आलेलो आहे। अच्छा, तर सर आता सर्किट बेंच कृती समितीत सामील होण्यासाठी तुम्हाला प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? तर सर्किट बेंच कृती समितीमध्ये काम करण्याचं म्हणजे ॲक्च्युली सर्व वकील, त्यात समाज, हे सर्वजण या कृती समितीमध्ये समाविष्ट आहेत। अच्छा, निवळ काय वकिलांची ही कृती समिती नाही आहे, कारण हा 6 जिल्ह्यांचा लढा आहे आणि 6 जिल्ह्यांच्या करिता आपण सर्किट बेंच आणि मूळ प्रथम खंडपीठ आपण मागत होतो। 2004ला वकिली व्यवसायात आल्यानंतर असं बघण्यात आलं, कारण पक्षकारांच्या कामासाठी आम्ही नेहमी मुंबईला जायचो आणि तिथं राहण्याचं किंवा तिथं खर्चिक बाब आणि सोय, कारण खूप अंतर होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य लोकांना न्याय मिळणं हे जरा दुरापास्तच वाटत होतं, कारण अपुऱ्या पैसा आणि साधन यामुळं सामान्य पक्षकार उच्च न्यायालयापर्यंत हाक मारू शकत नव्हता, ही जाणीव झाली। आणि त्याचवेळी जे 40 वर्षाचा लढा जो सुरू होता तो कुठेतरी थांबलेला होता आणि 2011-12च्या दरम्यान तो पुन्हा जोम धरू लागला आणि त्यावेळी आम्हीही ज्युनियर वकील होतो आणि ह्या लोकांच्या समस्या हे बघता म्हटलं हे चांगली गोष्ट आहे, सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे। त्यासाठी म्हटलं या लढ्यामध्ये आपण सक्रिय राहूया असं निर्णय घेऊन मी, आमचे बरेचसे वकील मित्र, सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जे काम करणारे आहेत त्यांच्यासह आम्ही या लढ्यात सामील झालेलो आहे। आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा जो टोकाचा निर्णय घेतलाय, तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? तर आत्मदहनासारखा हा गंभीर निर्णय जो आहे हा काही एका रात्रीत होऊ शकत नाही मॅडम, कारण या खंडपीठच्या लढ्यासाठी जर बघितलं आपण तर मागील 42 वर्षाहून कालावधी जो आहे तो खंडपीठ मागणीकडं गेलेला आहे। सुरुवातीला वकिलांनी, त्यासाठी पक्षकार, विविध सामाजिक संघटना यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। बऱ्याच वेळा शासनाकडून आश्वासन मिळालं, त्याच्या म्हणजे देण्याबाबत विचार करू असं हायकोर्ट किंवा शासन यांनी सांगितलं होतं, परंतु न्याय आपल्या दारी जेव्हापासून आलं त्यावेळी ही मागणी जोर धरू लागली आणि मग त्यातून मग सर्वांशी भेटीगाठी घेणे, सामाजिक संस्था, वेगवेगळ्या गावांना भेटी आणि ही गरज समजावून सांगितली। त्यानंतर उपोषणं केली। उपोषणापूर्वी विविध सगळे म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनं ऑलरेडी दिलेली होती। त्या मागणीचा सारासार विचार होत नव्हता, त्यामुळं मग 2013-14 सालीच्या दरम्यान एक सर्व 6 जिल्ह्याच्या वकिलांनी आणि सामाजिक संघटना आणि जनतेने असं ठरवलं की आपण कोर्ट कामापासून अलिप्त राहूया। आणि अशा परिस्थितीमध्ये 55 दिवस जवळपास ते कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहिलो आपण। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाकडून आणि शासनाकडून आश्वासन दिलं गेलं की आम्ही 2-4 दिवसात आम्ही हे आपल्या मागणीचा पॉझिटिव्ह विचार करू आणि तुम्ही थांबा। अशा परिस्थितीत मुख्य न्यायमूर्ती तत्कालीन जे होते त्यांनी म्हटलं की मुख्य न्यायमूर्ती सांगतायत आणि इतकी मोठी व्यक्ती सांगतायत तर आपण आपला इगो किंवा मागणी थोडीशी बाजूला ठेवूया आणि ती आपण कशी मान्य करतात ह्याचं विचार करूया असं झालं। त्यामुळं आमची संघटना थोडीशी थांबली, उपोषण आम्ही थांबवलं आणि एक दिवस त्यांनी सांगितला होता तो संध्याकाळपर्यंत आम्ही 6 वाजेपर्यंत वाट पाहिली आणि त्यावेळी असं वाटलं की ते मागणी काय ती मान्य झाली नाही। त्यानंतर पुन्हा आम्ही आंदोलनाचं शस्त्र उगारलं आणि अलिप्त राहूनसुद्धा काही फरक पडत नाही आहे, तर
सामान्य लोकांच्या गरजेसाठी आपण काहीतरी शासनाचं आणि हायकोर्टाचं लक्ष वेधण्यासाठी काय करता येईल असा विचार झाला. आणि आम्ही 6, 7, 8, 9 जण होतो. आम्ही सर्वसामान्य आम्ही ते 15 ऑगस्ट 2015ला आम्ही तो आत्मदहनाचा इशारा आम्ही दिला होता. आणि त्या पद्धतीनं म्हटलं की सामान्य जनतेसाठी काय होईना, एकाच आहुती दिल्यानंतर जर 6 जिल्ह्यांचा भला होत असेल तर आत्मदानाचा प्रयत्न आम्ही अशा परिस्थितीमध्ये घेतलेला आहे. अच्छा, या लढ्यामध्ये तुमच्यावर ज्या केस दाखल झाल्या होत्या त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला का? आता हे वैयक्तिक आयुष्यावरचा परिणामचा विचार बघता तर असं कधीही वाटलं नाही की या केसेसमुळं आपल्याला काय म्हणजे असं परिणाम होईल. आणि झाला तर निश्चितच चांगला परिणाम होईल असं आम्हाला वैयक्तिक वाटत होतं त्यातल्या संघटनेतल्या लोकांना. कारण इतिहास जर बघितला, स्वातंत्र्य चळवळ असू दे, बरेच लोकांनी जेल हाल अपेष्टा सोसले आणि त्यातून स्वातंत्र्य मिळालं. बरीचशी आंदोलनं सक्सेस झाले. हुबळी धारवाडचं जर खंडपीठाचं जर बघितलं चळवळ, त्यामध्ये अनेक वकील म्हणजे लाठीचार्जमध्ये मारहाणीत पूर्ण आयुष्यातून उठले. परंतु त्याच्या मागचा जो चांगला यश जो आहे ते हुबळी धारवाडला खंडपीठ स्थापन होण्यातून झालेलं आहे. नेहमीच सामाजिक म्हणजे अग्रेसर असावं आणि समाजासाठी आपलं आयुष्य थोडंफार का होईना असावं. पूर्ण तर देता आलं नसलं तर काहीतरी आपलं योगदान असावं. त्या दृष्टिकोनातनं बघितलं तर केसेस हे नगण्य वाटतात. थोडा परिणाम होतो. म्हणजे आता पासपोर्टला गेलं की परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला गेलं की रेकॉर्डला तो केस दिसते. मग अशा परिस्थितीत सर्वांनाच माहीत नसतं की ही चळवळीतली केस आहे काय वैयक्तिक केस आहे. त्यामुळे थोडंफार अडचणी येतात. परंतु त्यातून आनंदाचं क्षण 1 ऑगस्ट 2025ला उजाडला. त्यामध्ये त्याचा परिणाम आमच्यावर नक्कीच काही नाही आहे. ओके, 6 जिल्ह्यांसाठी दिलेला वेळ आणि मेहनत यातला सर्वात मोठा वैयक्तिक त्याग कोणता होता? तर वैयक्तिक त्याग म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणजे मी एकटा नाही परंतु बरेचसे वकील आणि मित्रमंडळी होते की या लढ्यामध्ये डे टू डे आणि प्रत्येक क्षणाला आम्ही त्यामध्ये हजर होतो. 127 दिवसांचं उपोषण असू दे, 55 दिवसाचं कोर्ट कामकाजापासून अलिप्त असू दे, किंवा वारंवार मुंबईला जाणे, मिटिंगा अटेंड करणे, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन 6 जिल्ह्यात जाऊन 6 जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क करणे, यासाठी खूप वेळ द्यायला लागायचा. त्यावेळी ऑफिसेस म्हणजे वैयक्तिक ऑफिसेस जे आहेत कामकाज थांबत होतं. कारण आम्हीही ज्युनियर होतो, आमच्याकडे काय असिस्टंट ॲडव्होकेट्स नव्हते. तरीही वैयक्तिक नफा न पाहता या कामामध्ये आम्ही कोणतंही कामकाज न करता, कोर्ट कामकाज म्हणजे त्याच्यावर वेळोवेळी तारखा वगैरे घेऊन ॲडजस्ट करून वैयक्तिक वेळ आम्ही दिला. वैयक्तिक त्याग म्हटलं तर 55 दिवसांच्या कालावधीमध्ये वकिली क्षेत्रावर खरोखर म्हणजे वाईट वेळ आली होती. कारण नवोदित वकिलांची संख्या खूप होती आणि तो 55 दिवसाचा काम बंद आंदोलन असल्यामुळं रोजीरोटीसुद्धा चालत नव्हती. आमचं म्हणजे त्यामध्ये म्हटला तर जेमतेम आर्थिक परिस्थिती आमची होती, आमचं घर चाललं. परंतु आमच्या पाहण्यात इतकं आलं की बरेचसे हात उसनवार पैसे मागून त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालवला. यामध्ये मी विशेष उल्लेख करू इच्छितो की आमची कोल्हापूर वकील पतसंस्था म्हणून एक आहे. त्यांनी बऱ्याचशा वकिलांना त्यावेळी अत्यल्प व्याजदरामध्ये 15,000 रुपये प्रत्येक वकिलाला, ज्याला आवश्यकता आहे, गरज आहे, अशा लोकांना त्यांनी आर्थिक मदत केली. या परिस्थितीमध्ये बघितला तर जितका वेळ दिलेला आहे तितका वेळ आम्ही प्रॅक्टिस करू शकलो नाही, आम्ही उत्पन्न वाढवू शकलो नाही, अभ्यास करू शकलो नाही. फक्त आणि फक्त या लढ्यासाठी लोकांचा कसा पाठबळ मिळेल आणि शासन कसं जागं होईल इतकंच प्रयत्न आम्ही त्यामधून केलेला आहे. तुमच्या या सगळ्या प्रवासात अशी कुठला एक क्षण होता ज्यावेळी तुम्हाला असं वाटलं की हा संघर्ष सगळा पूर्ण वाया गेलेला आहे? म्हणजे खरोखर हा प्रश्न खूप सुंदर आहे.
आणि एक क्षण असा आला होता की आम्ही हताश झालो होतो. कारण सुप्तावस्थेत गेलेलं आंदोलन जे आहे 2011-12पासून पुनरुज्जीवित झाले. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून तो लढा 6 जिल्ह्यात पूर्णतः उभा राहिला. 55 दिवसाचं काम बंद आंदोलन झालं आणि एक क्षण असं आलं की त्या कालावधी असं वाटायला लागलं की हायकोर्टचं नोटिफिकेशन आज येईल, उद्या येईल असं आशा. कारण शासनाबरोबर आणि उच्च न्यायालयाबरोबर आपल्या खंडपीठ कृती समितीचं बोलणं चालू होतं आणि अशा त्यावेळी म्हटले की आम्ही विचार करतो एक आठवडा द्या, 4 दिवस द्या, आम्ही एक 4 दिवसात आम्ही निर्णय घेऊ. फक्त तुम्ही आंदोलन मागं घ्या, जेणेकरून असं होऊ नये की काम बंद आंदोलन केलं की कुठंही कोर्ट होईल आणि समाजामध्ये काहीतरी चुकीचा संदेश पसरू नये. आणि कारण एका महाराष्ट्रातल्या एका 6 जिल्ह्यातला विषय नाही, असे भारतभर अशा घटना होऊ शकतील आणि त्याला कुठेतरी पायबंद घालणं आवश्यक आहे असं होतं. तरी गोव्यामध्ये एक मीटिंग कॉन्फरन्स झाली होती आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही 4 दिवसात तुम्हाला अमुक तारखेला चांगली बातमी तुम्हाला देऊ असं म्हटले. मग सर्व उत्साहित झाले. 4 दिवस आम्ही तसंच बसून राहिलो. आनंद वाटत होता आणि मनात द्विधा मनस्थिती होती अशी की काय होईल, काय सांगतील, असं सगळं होईल असं वाटलं होतं. कारण चीफ जस्टिसनं शब्द दिला होता की आम्ही चांगली बातमी देऊ आणि त्यांचा तो अखेरचा दिवसही होता सर्व्हिसमधला. आणि तो दिवस उजाडला. आम्ही 6 वाजेपर्यंत ह्या जुन्या कोर्टासमोर म्हणजे CPRच्या समोरचं जे आहे तिथं थांबून म्हणजे बरेच वकील आणि संघटना पूर्ण आशावादी होते की आज कोल्हापूर येथे 6 जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच होणार. परंतु त्या दिवशी ते माननीय न्यायाधीश रिटायर झाले. कोणताही निरोप, आदेश, नोटिफिकेशन निघालं नाही आणि त्यावेळी म्हणजे पूर्ण सगळे हताश झाले आणि म्हणजे पूर्ण निराश झालो आणि हे विषय इथं संपलेला आहे असं आम्हाला पूर्णतः त्या दिवशी वाटलं. अच्छा. तर सर, खंडपीठ कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पुढच्या पिढीने यातून कोणते धडे घ्यावेत असं तुम्हाला वाटतंय? हे खूप सुंदर प्रश्न आहे. एकतर ही शाहू नगरी आहे. न्यायाचा वारसा या कोल्हापूर जिल्ह्याला आहे. मी तरी माझं मत असं आहे की या शाहू महाराजांच्या कार्यामुळं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं एक चांगल्या जज आल्यामुळं इथं कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठची स्थापना झालेली आहे. आता सर्किट बेंच आहे, कालांतरानं ते खंडपीठ होईल. तर अशा न्यायाच्या परंपरेच्या ठिकाणी जर उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन झालं असेल तर मला असं म्हणायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकावर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. कारण 6 जिल्ह्यातले किंबहुना महाराष्ट्रातले आणि भारतातून अनेक लोक न्यायासाठी कोल्हापूरमध्ये येणार आहे. त्यांच्याशी आपण आदरानं वागलं पाहिजे. या सर्किट बेंचमुळं भरमसाठ चांगले परिणाम या म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये होतात. त्याची संधी खूप चांगली आहे. त्याची हाव न करता एक नैसर्गिकपणे आनंदानं ते म्हणजे ॲक्सेप्ट करावं, लुबाडणूक होऊ नये. आणि नवोदित वकील जे आहेत त्यांना प्रॅक्टिससाठी म्हणजे त्यांच्या वकिली क्षेत्रात खूप चांगला परिणाम होईल आणि त्याचं त्याने संधीचं सोनं करावं आणि गोरगरीब जनतेला कमी खर्चात, कमी पैशात त्यांना न्याय द्यावा असं त्यांना मला वाटतं. सर, आता कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच होतेच, तर तिथे येणारे नवीन वकील जे आहेत त्यांनी येणाऱ्या केसेस कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटते? या प्रश्नाचं जर म्हटलं तर ज्यांना सर्व उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केलेलं आहे त्यांना फारशी चांगली माहिती आहे. तरी मी असं म्हणेन की उच्च न्यायालयासमोर जात असताना जी आपली ब्रीफ आहे त्याचं वाचन झालं पाहिजे आणि महत्त्वाचा कायद्यावर प्रभुत्व असणारं किंवा कायद्यातल्या त्रुटी काय झाल्या असतील या मांडणं अपेक्षित आहे. कारण तिथं केसेस खूप असतात, वेळ खूप असतं मांडणीसाठी
आणि हे करत असताना कुठलीही दिशाभूल न्यायालयाची होऊ नये किंवा करू नये. कारण बऱ्याच वेळा पक्षकाराच्या आग्रहाखातर काही लोक मांडतात, पण तसं न मांडता जी आपली खरी वस्तुस्थिती आहे आणि जी कायद्याला धरून आहे या पद्धतीनं आपण अगदी नम्रपणानं तिथं केस आपली मांडणे आवश्यक आहे. अच्छा, तर आज आपल्याला सरांनी खूप छान माहिती दिली आणि त्यांनी केलेला संघर्षही त्यांनी आपल्याला सांगितला आहे. तर संघर्षाचा प्रवास सोपा नसतोय, पण जो इतरांसाठी स्वतःचं सर्व काही शरणपणाला लावतो त्याचं नाव इतिहासात कोरलं जातं आहे. आज ॲडव्होकेट समीउल्लाह पाटील यांनी दाखवून दिले की न्यायासाठीचा लढा केवळ कोर्टातच नव्हे तर रस्त्यावर, मनात आणि आत्म्यातही लढावा लागतोय. तर सर, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. धन्यवाद.